नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शरदचंद्रजी पवार हे शक्तीचे स्रोत आहेत. परिवहन मंत्री. महापालिकेत शिवसेनेचा भगवा कायम राहणार. खासदार नरेश म्हस्के. आणि महापौरपदासाठी कोपरीतील नगरसेविकेचं नाव निश्चित. महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारं एक भावनिक खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये 3 दशकाहून अधिक काळ चाललेल्या आणि राजकारणाच्या सीमा ओलांडलेल्या नात्याची आठवण केली आहे. या नात्याचं वर्णन करताना सरनाईक यांनी लिहिलंय की पवार हे त्यांच्या आयुष्यातील केवळ एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं, ते एक मार्गदर्शक आणि सतत शक्तीचे स्रोत होते. त्यांच्या पत्रात सरनाईक यांनी एक तरुण विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि नंतर ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण केली. त्यांनी लिहिलंय, दादा, तुमचं जाणं हे केवळ एका महान नेत्याचं नुकसान नाही, तर एका मार्गदर्शकाचे आणि माझ्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्तीचं नुकसान आहे. तुम्ही आता आमच्यात नाहीत हे माझं हृदय अजूनही स्वीकारण्यास नकार देत आहे. बारामतीला त्यांच्या भेटी कधीही केवळ राजकीय हेतूंसाठी नव्हत्या यावर भर दिला. त्यांनी अजित पवार यांना सार्वजनिक सेवेचे बारकावे, शिस्त राखणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी नातं कसं जोपासायचं याचं श्रेय दिलं. पत्रात लिहिलं होतं की तुम्ही आम्हाला फक्त नातं कसं टिकवायचं हे शिकवलं नाही, तुम्ही ते दाखवून दिलं. तुमचं प्रेम खरं होतं. तुम्ही हसून म्हणायचे, आपण प्रतापला मदत केली पाहिजे, आणि जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहायचो तेव्हा तुमचा भक्कम पाठिंबा नेहमीच माझ्या मागे होता. मंत्र्यांनी जुलै 2008मधील एका प्रसिद्ध घटनेचाही उल्लेख केलाय. सिद्धिविनायक मंदिरात हिऱ्यांनी जडवलेला मोबाईल फोन. सरनाईक यांनी स्पष्ट केलं की हा इशारा कधीही त्या घटनेबद्दल नव्हता, तर तो पवारांबद्दलच्या त्यांच्या खोल आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक होता. ते म्हणाले, आजही लोक मला त्या घटनेमुळे ओळखतात आणि तुमचं नाव कायमचं त्याच्याशी जोडलं गेलंय. पत्रातील सर्वात हृदयस्पर्शी भाग त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल होता. सरनाईक यांनी स्पष्ट केलं की ते फक्त 1 दिवस आधी कॅबिनेट बैठकीनंतर भेटले होते. मंगळवारी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मी तुम्हाला 9 फेब्रुवारीला आमंत्रित केलं होतं आणि आता तुम्ही गेला आहात. ते अजूनही खरं वाटत नाहीये. सरनाईक म्हणाले, संपूर्ण राजकीय जगानं अनुभवलेला धक्का व्यक्त करत श्रद्धांजली वाहताना सरनाईक यांनी पवारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम नेहमीच जपण्याचं वचन दिलंय. तुमच्या आठवणी, तुमच्या शिकवणी आणि तुम्ही मला दिलेला विश्वास प्रत्येक पावलावर माझ्यासोबत राहील. तुमची अनुपस्थिती शब्दात व्यक्त करता येणार नाही. दादा, तुम्हाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ठाणे महानगरपालिकेत यंदाही शिवसेनेचा भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. महापौरपदासाठी शर्मिला पिंपळकर तर उपमहापौरपदासाठी पाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली. मागील काळात जशी बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे ती यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करत ते आलेलेच आहेत असं सूचक वक्तव्य खासदार म्हस्के यांनी केलं. आजचा दिवस आनंदाचा असला तरी दादा यांच्या निधनामुळे कोणताही आनंद व्यक्त केला जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्ज भरण्यापूर्वी दादांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना भाजपा युतीची सत्ता ठाण्यात कायम राहणार असून अंतर्गत बाबी योग्य वेळी समोर येतील असंही ते म्हणाले. काही औपचारिक प्रक्रिया बाकी असून त्या लवकरच पूर्ण होतील. पहिल्या महासभेत पदांची अधिकृत नेमणूक होईल आणि लवकरच याबाबत स्पष्टता येईल असंही त्यांनी नमूद केलं. शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि आज शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता. तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील. आलेल्या जमा आहेत. आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे. आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार
दादा यांचं जे दुर्घटना होऊन जे निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही. दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्यात. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे. किती वर्षासाठी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून 1 तर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून 1 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पालिका सचिव मनीष जोशी यांनी दिली. शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णदादू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाचे गटनेते, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. महापौर पद म्हटलं तर म्हस्के साहेबांनी देखील महापौर पद या ठिकाणी बघितलं आणि खासदार होते. एकंदरीत कारभार कसं बघा? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. 6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडं घातलंय. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर म्हणाले. सुमारे 65 वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं. मात्र या कुटुंबाच्या 3 पिढ्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखीन 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्यानं शासनाच्या विकास योजना तसंच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षात 3 पिढ्यांचं जीवनमान ढासळलंय. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत केळकर यांनी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलाय. बाळकुम साकेत मार्गावर उभारण्यात आलेल्या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यानिमित्त पुढील 3 दिवस म्हणजेच 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत बाळकुम नाका ते कळवा क्रीक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आलाय. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार असून त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनाचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार, महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराची उभारणीचं काम 2.5 वर्षापूर्वी हाती घेण्यात आलं. यातील त्रिमंदिराचं काम पूर्ण झालं असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला.
या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते, त्यामुळे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केलेत. पुढील 3 दिवस म्हणजे 30 जानेवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंत बाळकोम नाका ते कळवा क्रेक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद असणार आहे. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे. पोलीस वाहनं, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायू तसंच गॅस वाहनं, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शीळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह एका इमारतीच्या डक्टमध्ये आढळून आलाय. नेमकं काय घडलं? हा अपघात आहे की निष्काळजीपणामुळे गेलेला निष्पाप जीव? या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शीळ परिसरातील खलील कंपाऊंडमधील नझीर हेट्स या इमारतीतून 12 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली. इमारतीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शीळ टायगर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्राउंड फ्लोअरवरील एका खोलीच्या बाथरूमची भिंत तोडून डक्टमधून मृतदेह बाहेर काढला. मृत मुलाची ओळख तौहीद साजिद शेख अशी करण्यात आली असून तौहीद गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी आधीच शीळ टायगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मृतक तौहीद हा शब्बीर हाईट्स येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार तौहीद इतर मुलांसोबत नझीर हाईट्सच्या छतावर पतंग उडवायला गेला होता. इमारतीच्या छतावरील डक्ट हा लाकडी प्लायवूडनं झाकलेला असल्याचं सांगण्यात आलं. तरी मृतकासोबत खेळणाऱ्या एका मुलानं वेगळाच खुलासा केलाय. त्या मुलानुसार डक्ट उघडाच होता. आम्ही तिथे उड्या मारत होतो तेव्हा तौहीद अचानक डक्टमध्ये पडला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. डक्ट सुरक्षित नव्हतं का? लहान मुलांना छतावर जाण्याची परवानगी कोणी दिली? हा अपघात आहे की दुर्लक्षातून घडलेली दुर्घटना? दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू पतंग उडवताना झालेला अपघात आहे की इतर कोणता प्रकार? याचा उलगडाव पोलीस तपासानंतरच होणार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बेटा क्या नाम है आपका? रेहान। बेटा आप भी वो बच्चे के साथ में पतंग उड़ाने के लिए गए थे क्या? हाँ, रेहान कहाँ रहते हो तुम? मैं शब्बीर हाइट में 2 माले पे। और ये तुम्हारे बाजू की बिल्डिंग में हादसा हुआ है। हाँ, 4 दिन से एक बच्चा गायब था। आज उसकी लाश मिली है। हाँ। क्या बताओगे उस बारे में? बच्चे का नाम तौहीद बताया जा रहा है। तौहीद का हादसा कैसे हुआ, क्या जानकारी है इसकी पूरी? तो मैं टेरिस पे था तो बाकी 2 लड़के थे। हाँ, मैं था और वो था। वो डर के वहाँ पर वो लोग जंप मार रहे थे। एक बंदा पहले जंप मारा तो वो बोलता मेरे साथ में तू भी मार। अच्छा। तो लोग एक दूसरे का देख के जंप मार रहे थे। तो वो डक खुला था क्या? हाँ। अच्छा, उसमें डक कोई खुला पत्रा था। वत्रा लगा हुआ था? नहीं कुछ भी नहीं था ना? प्लाई पत्रा कुछ नहीं था? नहीं, बाकी उन लोग का एक दूसरे का देख के जंप मार के मारते थे एक दूसरे को, बोलते थे मारो जम मारो करके। मेरे को भी बोले थे, मैं चला गया। अच्छा। बेटा पर सब लोग कह रहे कि वो पतंग उड़ाने गया था। पतंग हाँ, उड़ाने पतंग भी उड़ा रहा था। बाकी उसका भाई वहाँ खड़ा था, वो जम मार रहा था। उसका भाई चिल्ला रहा था उसको मत अच्छा, कर। ये जिस दिन गायब हुआ है उसी दिन की बात है या उसके पहले की बात है? उससे मतलब 1-2 घंटे के पहले। 2-1 घंटा पहले। हाँ। अच्छा।